आपल्याला मंत्रिपद दिल्यामुळे किती खुश आहे याची सर्व इत्थंभूत माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रजी यांना देण्याचं काम मी करेन। आज या यात्रेमध्ये निश्चितपणाने मी स्वतःही भारावून गेलो। इतका प्रतिसाद या यात्रेला मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं, पण ह्या राज्याचं नियोजन ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते आमदार संजयजी केळकर साहेब आणि माझ्या ह्या जनआशीर्वाद यात्रेचं नियोजन दिलेलं निरंजन डावखरे यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं। पण ठाण्यामध्ये चांगलं नियोजन झालं, त्यानंतर आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मतदारसंघामध्ये, त्यानंतर गणपत गायकवाड आमदार यांच्या मतदारसंघामध्ये आणि सकाळपासून माजी मंत्री आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, आमदार किसन कथोरे साहेब, आमदार कुमार ऐलानीजी, निरंजन डावखरेजी, संजय केळकरजी, हे सगळेच वरिष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे या जनआशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी होऊन जनतेचा आशीर्वाद आम्हाला मलाच नाही तर यांनाही जनतेचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे ही उल्लेखनीय बाब। आता आपल्याला काय विचारायचं असेल तर भाजपचे घटक पक्ष सुद्धा आग्रही आहेत, तर केंद्राचं नेमकं याच्या संदर्भातलं धोरण काय असेल? काय परत जातीय जनगणनेच्या संदर्भात भाजपचे घटक पक्ष सुद्धा आग्रही आहेत, तर या संदर्भात केंद्राचं नेमकं धोरण काय असणार आहे? आता परवाच राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून केंद्राने राज्याला अधिकार दिलेले आहेत। 102व्या घटना दुरुस्तीमध्ये ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिल्यानंतर जाती न्याय सूची करण्याचे जे राज्याला अधिकार होते किंवा आरक्षण देण्याचे जे राज्याला अधिकार होते ते अधिकार आपोआपच ओबीसी कमिशनकडे गेले होते आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं। त्याच्या पाठीमागे सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना अशी बाजू सांगितली की राज्य सरकारला 102व्या घटना दुरुस्तीनंतर अधिकार राहिले नाही, हे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत, म्हणून हे आरक्षण रद्द ठरवण्यात येत आहे। ही परिस्थिती झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 127वी घटना दुरुस्ती करून मागच्याच आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर केले आणि राज्याचे अधिकार जे केंद्राला आले होते ते पुन्हा केंद्राचे अधिकार राज्याला देण्याचा कायदा दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला। कुठल्याही पक्षाने त्याला विरोध केला नाही। संसदेच्या अधिवेशनात पहिल्या दिवसापासून प्रचंड गोंधळ होता, आपण सर्व मंडळींनी पाहिलं असेल, परंतु हे ओबीसीचं जे बिल होतं या बिलावर दोन्ही सभागृहामध्ये रीतसर चर्चा होऊन या बिलाला सर्व पक्षांनी संमती देऊन हे बिल मंजूर केलेलं आहे। आता राज्यांनी आपलं कमिशन नेमून जातीनिहाय गणना करायची किंवा ओबीसी आणि मराठा आणि इतर समाज यांची जनगणना करायची, कशी सूची करायची याचे सगळे अधिकार हे राज्याला नवीन कायदा करून दिलेले आहेत। म्हणून आता राज्यांनी ह्या बाबतीतला निर्णय करावा। माझं जर काही चुकत नसेल तर थोड्याच दिवसापूर्वी राज्यांनी याच्यासाठी कमिशनही नेमलेलं आहे। अशा पाटील साहेब या ठिकाणी आपण मंत्री झाला याबद्दल ठाणे जिल्हा आणि हा परिसर खुलेला यासाठी आपल्याला काय भटक्यांना मोबाईल केंद्र सरकारच्या माध्यमातून माझ्या खात्याच्या माध्यमातूनच नाही तर केंद्र सरकारच्या कुठल्याही खात्याच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या ह्या परिसरालाच नाही तर देशाच्या विकासासाठी निश्चितपणाने त्या योजना गावापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून निश्चितपणाने करेन। सर, पंचायत राज्याचं पदभार घेतल्यानंतर आपण एक सर्वंकष आराखडा तयार करण्याची हालचाल सुरू केली, त्याबाबत पंचायत राज ह्या खात्याचा कारभार घेतल्यानंतर माझ्याकडे ज्या योजना आहेत त्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, आमचे मंत्री गिरिराज सिंगजी या दोघांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी इनोव्हेटिव्ह अशा नाविन्यपूर्ण योजना आणून गावाचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका निश्चितपणाने आम्ही घेऊ। परंतु आपल्या माहितीसाठी म्हणून आपण काल प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल तर प्रधानमंत्र्यांनी काल लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून देशाच्या जनतेला उद्देशून भाषण करताना सांगितलं की गतिशक्ती ही योजना 1 लाख कोटीची योजना त्यांनी काल त्याचं सुतोवाच केलं। लवकरच ती योजना लोकांच्या विकासासाठी ती येणार आहे। या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये मूलभूत सुविधा, दळणवळणाच्या सुविधा, जसं गांधीजींनी सांगितलं होतं गाव की ओर चलो,
हाच मुद्दा घेऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत कार्यरत आहेत. त्यांनाही असं वाटतं गाव सक्षम झालं तर देश सक्षम होईल. गावातला माणूस गावात राहिला, त्याचा विकास, त्याचं इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट हे जर गावात झालं तो गाव सोडून तो शहरात जाणार नाही. म्हणून या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणाने प्रधानमंत्र्यांनी काल सुतोवाच केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा शताब्दी वर्ष साजरं करू त्या शताब्दी वर्षामध्ये जे कोणी प्रधानमंत्री असतील ते जेव्हा भाषण करतील ते आज मी भाषणामध्ये मुद्दे सांगितले त्याच भाषणाचा उहोपोह करतील आणि भारत देश एक सुवर्ण काळ त्यावेळेला बघणारा देश असेल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अशा प्रकारची भावना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी केलेलं काम आणि भविष्यामध्ये करणार असलेले काम या सगळ्या गोष्टीचं सुतोवाच केलं. हे सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्यांनी मोदीजींनी भाषण केल्यानंतर आपल्या सारख्या एका मीडियाने इंडिया टीव्हीनी मोदीजींच्या प्रत्येक भाषणातल्या मुद्द्याचं हे सर्वेक्षण केलं. देशातल्या तरुणाला त्यांनी प्रश्न विचारलं, त्यांची रँकिंग केली. त्या प्रत्येक मुद्द्याला 74%, 75%, 80%, 90% अशा प्रकारचं रँकिंग देशातील तरुणांनी दिलं. याचा अर्थ असा आहे की मोदीजींनी काल लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण हे सर्वकष समग्र विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेलं फार मोठं देशासाठी पाऊल आहे. लोकनेते दिवा पाटील यांच्या संदर्भात एक समिती आपल्याला आणि त्यांनी जी मागणी केली त्या संदर्भात तुम्ही काय त्यांना सांगितलं? ही समितीची मागणी नाही, ही सगळ्यात आधी मागणी मी केली होती. बरोबर. 2015ला दिवा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यावं अशा प्रकारची मागणी सगळ्यात आधी मी केली होती. त्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांना मी पत्र दिलं होतं. आमचा भूमिपुत्रांचा आग्रह नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं हाच आहे. आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. आम्ही सगळे भूमिपुत्र संघर्ष समिती आमच्या सगळ्यांच्या वतीने राज्य सरकारला आम्ही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहोत आणि निश्चितपणाने भूमिपुत्रांच्या भावनाचा आदर करून राज्य सरकारला त्याचा विचार करावा लागेल. घेते का बाईट? चलो झाली ना बाईट, आता काय करायचं? वेगळ्या बाईट विचारायची. सर तुम्ही आता विचार केला की 74 वर्षाचा अन्याय होत होता, तर या अन्यायासाठी आणि या वनवासासाठी तुम्ही प्रामुख्याने कोणाला जबाबदार याच्यासाठी कोणाला जबाबदार धरण्याचं काही कारण नाही. या व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त वर्ष सरकार हे काँग्रेसचं होतं आणि काँग्रेसच्या कालखंडामध्ये परिस्थिती अशी होती की त्यांनी कोणालाही उभं केलं तर निवडून गेलं. तर मुंबईच्या इतक्या जवळ असलेलं हे जिल्हा या ठाणे जिल्ह्याला कधीही प्रतिनिधित्व देण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही. त्याच्यासाठी मोदीजींचं सरकार देशात यावं लागलं आणि म्हणून मी सांगितलं की 74 वर्षाचा ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवण्याचं काम ज्यांनी केलं ते देशाचे प्रधानमंत्री. यांच्या बाबतीत मोदी है तो मुमकिन है असं जे वाक्य झालेलं आहे ते वाक्य त्यांनी सत्य ठरलं. केंद्रात भूमिपुत्राला केंद्रीय मंत्रिपद मिळालं जातं. आता जो दिवा पाटलांचा मंत्रिमंडळाचा प्रश्न सुटेल का? दिवा पाटलांच्या नावाचा आग्रह भूमिपुत्रांचा कायमचा आहे. परवाही आम्ही केंद्रीय उड्डाण मंत्री शिंदेजींना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. राज्य सरकारकडे आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारलाच आम्ही विनंती करणार आहोत की आपण केलेला निर्णय आहे, सिडकोनी जो काही प्रस्ताव मंजूर केला आहे त्या प्रस्तावाचा पुनर्विचार करा आणि दिवा पाटील यांचं नाव ह्या नवी मुंबई विमानतळाला द्या अशा प्रकारचा भूमिपुत्रांचा आग्रह आहे. मनसे आणि शिवसेनेचं स्वागत केलं, एक समाज म्हणून तुमचं स्वागत केलं, काय सांगणार? आता त्यांनी स्वागत काय केलं ह्याचं उत्तर ते जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. पण मला आनंद आहे राजू पाटीलच्या बाबतीत आपण बोलत असाल तर राजू पाटील हा माझा सहकारी होता. मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना तो जिल्हा परिषदला सदस्य होता. त्या घराशी माझे 15-20 वर्षाचे संबंध आहेत आणि ही जी जनआशीर्वाद यात्रा आहे ही भारतीय जनता पक्षाचं नियोजन असेल परंतु ही जनआशीर्वाद यात्रा आहे. ज्याला कोणाला मला केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं म्हणून मला आशीर्वाद द्यायचा आहे ती कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी येऊन आशीर्वाद देऊ शकते. ह्याला तुम्ही पक्षाच्या चौकटीत बांधणं हे उचित होणार नाही. म्हणून
शिवसेनेच्या लोकांनी, मनसेच्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी, राष्ट्रवादीच्या लोकांनी, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मला आशीर्वाद दिलेला आहे आणि भूमिपुत्र म्हणून दिला की जनाशय जनाला. त्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि तुम्हाला ते मोडीत काढण्यासाठी मंत्रिपद असं इथे चर्चा आहे राजकीय वर्तुळात. तर तुम्ही काय सांगू शकता? राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत असतात. मग आता शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री जे झालेले आहेत त्यांना का भारतीय जनता पक्षाला मोडीत काढण्यासाठी मंत्री केलेले आहेत? मला माझ्या पक्षाने देशामध्ये काम करण्यासाठी, देशाच्या प्रत्येक गावामध्ये विकास करण्यासाठी हे मंत्रिपद दिलेलं आहे. परंतु मी भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा माझी जबाबदारी आहे. माझ्या पक्षाचे सगळ्यात जास्त उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. कोणी कोणाचं काम काढून तो मोडीत निघत नाही. म्हणून कृपा करून अशा प्रकारचा काही समज करू नका. या ठिकाणी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 27 ओबीसी समाजाचे मंत्री केलेले आहेत. या देशामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे. 12 एसटी समाजाचे मंत्री आहेत, 8 एसटी समाजाचे आहेत आणि त्यामध्ये 11 महिला आहेत. देशाच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती कधीच नव्हती, ती आता आहे. सर्वसामान्य घटक जे इतक्या वर्षापासून उपेक्षित होते त्या सगळ्या घटकांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन खऱ्या अर्थाने मोदीजींनी हे देशाचं मंत्रिमंडळ बनवलेलं आहे, सर्वसामान्य समाजाचं मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. याच्यामध्ये निश्चितपणाने देशामध्ये चांगला संदेश दिलेला त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे ह्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून, माझ्या खात्याच्या माध्यमातून नाही तर इतर खात्याच्या माध्यमातूनही देशामध्ये विकास करण्यासाठी ही दिलेली जबाबदारी. पाटील दिल्ली गाजवतील का? कारण की पॅनलची चर्चा खूप होती, काय सांगता? आता पाटील दिल्ली गाजवतील का? दिल्ली गाजली म्हणून तर राज्यमंत्रीपद दिलं ना. राज्यमंत्रीपद पळवल्यानंतर आता ठाणे जिल्ह्याचा जो काही विकास बाकी आहे त्या अनुषंगाने पावलं उचलली जातात. केंद्राचं कुठलंच खातं असं थेट कुठे ग्रामपंचायतमध्ये किंवा गावामध्ये, शहरामध्ये विकास करू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव जातात, राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवते आणि मग केंद्र सरकार निधी देण्याचं काम करतं. काही योजना 100% केंद्राच्या योजना असतात, काही योजना 60-40 केंद्र 60 राज्य सरकार 40% अशा प्रकारच्या योजना या केंद्र सरकारने बनवलेल्या असतात. पण माझ्या खात्याच्या माध्यमातून मी सांगायचं झालं तर फायनान्स कमिशनच्या माध्यमातून माझ्या खात्याच्या शिफारशीवरून 2,36,000 कोटी देशातल्या 2,69,000 ग्रामपंचायतींना देण्याचं काम पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून होतं. याचा अर्थ पंचायत राज हे मंत्रालय आहे, हे देशातल्या 6 लाख गावांपर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करतं. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीच्या योजना बनवून याचा सर्वांगीण विकास आपण सांगतात त्या पद्धतीचा करण्याचा निश्चितपणाने या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. सर, कल्याणची रस्त्याचा 2-3 तासाचा प्रवास होता. कल्याणची रस्त्याचा प्रवास होता. रस्त्याचं काम निर्कुशल झालं आहे, ठिकाणी खड्डे आहे. तुमच्या काय अनुभव? कल्याणशील रस्त्याचं काम निश्चित झालं. आता मी गाडीतनं बघताना मला काही समजलं नाही, पण असेल निश्चितपणे ते चौकशी करेन. माझ्या माहितीप्रमाणे आमचे आमदार चव्हाण साहेब यांनी त्या बाबतीतली भूमिका घेतलेली आहे आणि तसं MSRDCच्या माध्यमातून मी आमचा एक 548 एक नॅशनल हायवे तो शहापूरवरून कर्जतपर्यंत जातो, त्याचंही काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. ह्याचंही असेल मला वाटतं 2-2.5 वर्षापासून तर त्याचं काम सुरू आहे. कुठलंच काम वेळेत पूर्ण केलं जात नाही. या ठाणे जिल्ह्याला शाप आहे. जे ठेकेदार येतात ते असेच बोगस ठेकेदार असतात. त्याच्यामुळे मुदतीत काम कुठल्याच रस्त्याचं होत नाही, जनतेला त्रास होतो, याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून आम्ही सतत या बाबतीत पाठपुरावा करत असतो. जनतेच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत, आम्ही जनतेच्या बरोबर आहे या बाबतीत. निश्चितपणाने चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली, त्याची चौकशी होईल. मीही त्या बाबतीत लक्ष घालतो. असा एक प्रश्न आहे, गावागावातला जो आरोग्याचा प्रश्न आहे पंचायत राज अंतर्गत दुर्गम भागांमध्ये आता करोनामध्ये की हॉस्पिटलच्या सुविधा ह्या काही म्हणजे चांगल्या नाही आहेत आणि त्यांना शहरी भागात यावं लागतं. तर त्या बाबतीत आपलं काय धोरण असेल? मी पुन्हा तेच सांगणार तुम्हाला की आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीत राज्य सरकारकडून जे प्रस्ताव जातात ते केंद्र सरकार मंजूर करते. केंद्र सरकारचं काम निधी देण्याचे, राज्य सरकारचं काम ती व्यवस्था निर्माण करण्याचं. केंद्र सरकारकडे एक्झिक्युशन करणारी कुठलीही एजन्सी नाही. माझ्या खात्याचं सुद्धा काम हे राज्य सरकारच्या माध्यमातूनच होते.
आरोग्य खात्याचं काम ही राज्य सरकारच्या माध्यमातून होतं. केंद्र सरकारची थेट व्यवस्था असलेले फक्त एम्स हॉस्पिटल वगैरे जे आहेत ते केंद्र सरकारच्या थेट आधिपत्याखाली येतात. राज्य सरकारने केंद्राकडे काही जर आरोग्याच्या बाबतीत प्रस्ताव पाठवले तर निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करून ती सुविधा निर्माण करण्यासाठी मी सहयोग देईन. कुमार आलोनी साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, कुमार आलोनी साहेब, जगन्नाथ पाटील साहेब विनंती आहे. तुमच्या बाजूला आहे. या ठिकाणी स्वागत सन्माननीय आमदार संतोषराव गायकवाड करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व फक्त किसन पटेल साहेबांचं स्वागत सन्माननीय आमदार संतोषराव गायकवाड करत आहेत. कृपया कार्यकर्त्यांनी खाली यायचे. ज्येष्ठ मंत्री माजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी यांचं स्वागत होतं. मी यानंतर विचार करा चव्हाण साहेब आणि विनंती या ठिकाणी आपलं स्वागत सन्माननीय आमदार गणपती गायकवाड करत आहेत. माझ्या कल्याणपूर नगरमध्ये केंद्रीय मंत्रिपदामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी गणपती गायकवाड करत आहेत. थोडक्यात या ठिकाणी कपिल पटेल साहेबांचं स्वागत करायचं. आज आपल्या कपिल पाटील साहेबांना पंचायत ते पंचायत राज ग्रामपंचायत पासून तर आज पंचायत राजचे मंत्री केंद्रीय मंत्री झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. नेहमी एक भाषणामध्ये मी सांगत असतो की भारतीय जनता पक्ष एक असा आहे की हा कुठल्याही एका प्रायव्हेट कंपनीचा नाही आहे किंवा एखाद्या घराणेशाहीचा नाही आहे. जसं तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये बघता घराणेशाही चालते तसं भारतीय जनता पक्ष हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. आणि मी नेहमी सांगतो तर जो छोटा छोटा कार्यकर्ता जो काम करेल तो कार्यकर्ता पुढे जाईल आणि त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेले आहे. आज आमच्या ओबीसी समाजाचा आगरी समाजाचा एक भूमिपुत्र आज देवीमध्ये जाऊन एक केंद्रीय मंत्री झाल्याच्या नंतर आम्हाला जो आनंद वाटतो इथल्या भूमिपुत्रांना जो आनंद वाटतो आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा खूप आनंद होतो. आणि अशा प्रकारे मोदी साहेबांनी आपल्या देशातील म्हणजे साहेबांनी मगाशी भाषणामध्ये सांगितलं कपिल पाटील साहेबांनी की 74 वर्षाचा वनवास म्हणजे रामाने 14 वर्षाचा केला होता वनवास पण इथे ठाणे जिल्ह्याला 74 वर्षाचा वनवास जो होता तो वनवास मोदी साहेबांनी खोलून काढलेला आहे आणि त्या वनवासातून आपल्याला मुक्त केलेलं आहे. आणि साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काही योजना असतील काही कामं असतील ती नक्कीच आपण काय ते नक्कीच आपल्याला ती कामं घेऊन गेल्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या गावात जातो त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येतात की आपण आता कुठल्या मंत्र्यांना भेटायचं असेल तर कसं भेटायचं ते एक माध्यम आमचं हक्काचं माध्यम आमचं सुरू झालेलं आहे. त्याबद्दल मी मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो.